पंक्च्युएशन्स, विरामचिन्हे. अरे, इथे हे काय लिहिले आहे? वी स्टिच चिल्ड्रन्स शर्ट पॅन्ट्स ओल्ड पीपल फास्ट सर्व्हिस फ्री डिलिव्हरी. मुलांना शिवतात आणि मोठ्या माणसांनाही. मी तर ब्लाऊज शिवायला आले होते, पण इथे तर आपल्यालाच शिवतील असे वाटत आहे. घाबरू नका, बहुतेक शिंपी काकांकडून लिहिण्यात काहीतरी चूक झाली असावी. या सेंटेन्सला आपल्या पंक्च्युएशन्स पंचायतीची गरज आहे. चला, पंक्च्युएशन पंचायतीच्या सदस्यांना बोलवूया. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे जी लिखाणाला अर्थ आणि स्पष्टता देण्याचे काम करतात. उदाहरणार्थ फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क इत्यादी. आता या सगळ्यांना समजून घेऊयात. मी आहे फुल स्टॉप. एक वाक्य पूर्ण झाले की मी तिथे थांबण्याची सूचना करतो. तेव्हाच पुढचे वाक्य सुरू होते. आणि लक्षात ठेवा, माझ्यानंतर जेव्हा नवीन वाक्य सुरू होते तेव्हा त्या वाक्याचे पहिले अक्षर मोठे असते. उदाहरणार्थ, रवी इज माय फ्रेंड, फुल स्टॉप. ही इज नाईस, फुल स्टॉप. द शॉप इज क्लोज्ड, फुल स्टॉप. आय विल गो टुमॉरो, फुल स्टॉप. मी आहे कॉमा. वाक्यात शब्दांची यादी असते तेव्हा मी प्रत्येक शब्द वेगवेगळे करून दाखवतो. उदाहरणार्थ, शर्ट्स, कॉमा, पॅन्ट्स, कॉमा, क्लोथ्स. अजून एक महत्वाचे, जेव्हा 3 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख असतो तेव्हा प्रत्येक शब्दानंतर कॉमा लिहिला जातो आणि शेवटच्या शब्दाच्या आधी अँड असे लिहितात. उदाहरणार्थ, आय लाईक ॲपल्स, कॉमा, बनानाज अँड मँगोज. आय विल बाय शॅम्पू, कॉमा, सोप अँड अ टूथब्रश. मी आहे ॲपॉस्ट्रॉफी. कोणत्याही वस्तूंची मालकी कोणाकडे आहे याची माहिती देणं हे माझं काम आहे, म्हणजे ओनरशिप. उदाहरणार्थ, चिल्ड्रन्स बुक्स, रियाज बॅग. मी आहे एक्सक्लेमेशन. एखादी गोष्ट बघून किंवा ऐकून छातीची धडधड वाढते तेव्हा माझी एंट्री होते. जेव्हा भावना व्यक्त करायच्या असतात, उदाहरणार्थ आश्चर्य, राग, आनंद, तेव्हा माझा उपयोग करतात. फुलस्टॉप सारखेच माझ्यानंतर वाक्य पूर्ण होते आणि नवीन वाक्याची सुरुवात मोठ्या अक्षरापासून केली जाते. उदाहरण, वाव! एक्सक्लेमेशन मार्क. दॅट्स अमेझिंग! एक्सक्लेमेशन मार्क. स्टॉप! एक्सक्लेमेशन मार्क. डोंट गो देअर! एक्सक्लेमेशन मार्क. नमस्कार, आम्ही आहोत कोटेशन मार्क. जेव्हा एखादे बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहिले जाते, म्हणजे कोणी काही बोलले असल्यास किंवा फळ्यावर काही लिहिलेले असल्यास ती वाक्ये इतर कोणी बोललेले असल्याचे आम्ही दाखवतो. लिहिलेले शब्द हे दुसऱ्या कोणी व्यक्तीने बोललेले आहेत हे दाखवायचे काम आम्ही करतो. आणि ते शब्द अगदी जसेच्या तसे लिहिले जाणे अत्यंत महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, कोटच्या आधी कॉमा लिहिला जातो. शी सेड, कॉमा, कोट. कोट मधील पहिले अक्षर नेहमी कॅपिटल असते. उदाहरणार्थ, शी सेड, वी ऑफर फ्री डिलिव्हरी. द साइन रेड, वेलकम टू आवर शॉप. आणि मी आहे प्रश्न. जेव्हा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा काही माहिती जाणून घेण्यासाठी विचारला जातो तेव्हा माझी गरज असते. उदाहरणार्थ, व्हॉट इज युअर नेम? क्वेश्चन मार्क. मे आय ड्रिंक वॉटर? क्वेश्चन मार्क. धन्यवाद मित्रांनो. आता आपण या पंक्च्युएशन्सच्या मदतीने शिंपी काकांचे वाक्य जोडूयात. सगळ्यात आधी चिल्ड्रन आणि ओल्ड पीपलच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी एस लावूयात, कारण त्यांच्या कपड्यांबद्दल बोलणे होत आहे. मग शर्ट्स, पॅन्ट्स आणि ओल्ड पीपल्स क्लोथ
या सगळ्यांमध्ये कॉमा देऊ आणि ओल्ड पीपलच्या आधी अँड लावू. वाक्य संपले की तिथे येतो फुल स्टॉप. आता पुढचे वाक्य जोरात बोलले गेले आहे. फास्ट सर्व्हिस, फ्री डिलिव्हरी. इथे दोन्ही ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क दिला जाईल आणि हे पूर्ण वाक्य शिंपी काकांनी फळ्यावर लिहिले होते म्हणून त्याला कोटेशन मार्क मध्ये लिहिले जाते. चला शिंपी काकांसोबत या वाक्यात योग्य ती पंक्च्युएशन्स लिहूयात. चला आता आपली उत्तरे बघूयात. खूपच छान. जरा थांबून हा तक्ता बघा. धन्यवाद.